विश्वासार्ह बातम्या फक्त तुमच्यासाठी। शेडी न्यूज 24, निर्भीड पत्रकारिता, लोकशाहीची ताकद, तुमच्या हक्काचा आवाज होतोय आणि डिफेन्ससाठी क्षेपणास्त्र आहे ते शिर्डीत बनणार आहे, त्याचं उद्घाटन होत आहे। काय आनंद आहे। एकतर साईबाबांच्या पावनभूमीमध्ये मला वाटतं देशातला सगळ्यात मोठा प्रकल्प आज कार्यान्वित होतोय। बाबांच्या चरणी तर मी बाबांना दंडवत घालतो। मला मनापासून आपल्या राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे खरं धन्यवाद द्यायचे आहेत की त्यांनी शिर्डी औद्योगिक MIDC मध्ये या प्रकल्पाला येण्यामध्ये मोठी भूमिका घेतली आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली आज आपल्याच जिल्ह्याचे भूमिपुत्र, आपल्या मतदारसंघाचे भूमिपुत्र आणि गणेशराव निबे अतिशय अल्पावधी काळामध्ये संरक्षण क्षेत्रामध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत देशामध्ये नव्हे तर जगामध्ये स्पर्धा करू शकेल इतक्या प्रकारचं सुंदर असे क्षेपणास्त्र ते बनवत आहेत आणि त्यांनी आपल्या भूमीची निवड केली म्हणून त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो। आज भक्ती आणि शक्ती जागर होतोय। मला वाटतं शिर्डीच्या MIDCत होणारा हा निबे समूहाचा प्रकल्प हा देशालाच आदर्श ठरेल याच्याबद्दल माझ्या मनात शंका नाही। कार्यक्रम कसा असणार आहे सगळा एकत्रित संरक्षण मंत्र्यांनी? आज माननीय मुख्यमंत्री आता वंदे भारत मुंबईत येतात आणि दुपारी 2:30 वाजता देशाचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग साहेब येत आहेत। आल्यानंतर मग ते साईबाबांचं दर्शन घेणार आहेत। मग आम्ही या कार्यक्रमाच्या ठिकाणी येऊन वेगवेगळ्या स्टॉलची पाहणी करत आपण जर पाहिलं तर जवळ 100 MSCB स्टॉल्स जे निबे उद्योग समूहाच्या पुढाकाराला या ठिकाणी लागलेले आहेत आणि त्यांनी जो आता नवीन जे क्षेपणास्त्र 300 किलोमीटर लांबीचं 300 किलोमीटर लांबी तयार केलंय ते सुद्धा आपल्या देशाच्या करता प्रथम अशा प्रकारचं मिसाईल तयार होत आहे। त्या सगळ्या पाहणी ते करणार आहेत। सगळ्यात महत्वाचं की 2 दिवस प्रदर्शन जे आज आणि उद्या ते आपल्या जनतेकरता खुलं करण्यात आलेलं आहे, निःशुल्क आहे। भारताची जी संरक्षण उत्पादक क्षमता, नवीन तंत्रज्ञान उद्याच्या पिढीला नवा आत्मविश्वास देईल याच्यामध्ये शंका नाही। तर मला वाटतं हा एक सर्वसाधारण असा कार्यक्रम आहे। दुसरा प्रश्न होता 10 वर्ष संरक्षण साहित्यामध्ये आत्मनिर्भर होण्याबरोबर आपण एक्सपोर्ट देखील करण्याच्या याच्यामध्ये आहोत। म्हणजे एकीकडे आत्मनिर्भरता, दुसरीकडे एक्सपोर्ट